अध्याय 6. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्ताय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. हरिद्वारी सता वर्तले नवल भारी, दोन युव मल्ल रूढ शरीरी, असती तेथे द्विजवंशी, करुणी मल्लबाहू युद्ध, जिंकिती इतरांसी प्रसिद्ध, शरीर संपत्तीने समृद्ध, मल्लयुद्ध विशारद, त्यागुनी स्ववर्णाश्रम धर्म, अहंकारे विपरीत कर्म, आचरतीन जाणूनी वर्म, दया धर्म नसेची, दुष्ट मधांध परपीडक, विनास्वार्थ साधू निंदक, परस्त्री परधनापहार कारक, महाछलक मल्लते, कोणासी काहीच मागती, न दिधल्यासी बळे ताडिती, असेल तेवढे हिसकावून घेती, बंधुद्वय मल्लते. ऐसे चालले बहुत दिवस, लोकांसी सोसवेना महात्रास, जन प्रार्थिती परमेश्वरास, हे राक्षस वधावे. पुढे प्रालब्ध कर्म संयोग, मल्लांसी रक्तपिती सर्वांग, उद्भवला असे दुस्सह महारोग, भोगिती भोग अनिवार्य. कोणी न देती अन्नोदक, मग मागती घरोघरी भीक, न मिळेची धान्य कण एक, लोकांसी हाका मारिती. गर्वे करावे कर्म हासत, तेची परिणामी भोगावे रडत, द्यावे तैसे घ्यावे हा सिद्धांत, लोकानुभविक सत्य असे. ऐसे ते विवकहीन जेठी, निमग्न झाले दुःख संकटी, त्या काळी स्मरती जगजेठी, शिवैकुंठाधिपतीस. धाव धाव रे भगवंता, आम्हा दुष्ट मदोन्मत्ता, सांभाळावे रोगपीडिता, भक्तवत्सला जगदीशा. धाव धाव रे कर्पूर गौर, रोगे पिडिलो 12 वत्सर, भक्ताभिमानी भुजगेंद्रहार, धाव सत्वरे शंकरा. इकडे हरिद्वारी विप्रसदनी, भोजनासी बैसले श्री स्वामी समत, दीन दुःखार्थ वचने मनी, अंतरसाक्षीत्वे जाणिली. मग तत्काळ दीनदयाळ, कळवोनी उठले उतावेळ, टाकूनी अन्नपुरीत पात्र जळ, मनोवेगे पातले. ब्राह्मण भोजने समुदाय, म्हणती न कळे झाले काय, अकस्मात श्री गुरु दत्तात्रेय, कोठे गेले कैसे हे. असो ते सुचितभूत विप्र, मुनी सन्निध पातले क्षिप्र, भावे वंदिले श्री स्वामी समर्थ, पुढे काय वर्तले. पाहुनी भयंकर महारोग्यासी, स्वामी मुनीवरे कृपा कटाक्षेसी, अघ्री कमले द्विज शरीरासी, स्पर्श केला त्या काळी. ऐसे खल अधर्मी जेठी, परंतु पूर्व सुकृत होते गाठी, म्हणून स्वामी योगीश्वर भेटी, कृपादृष्टी झाली. उत्तम क्षेत्र हरिद्वारी, श्री गंगेच्या काठी घाटावरी, मल्ल दोघे पडलेले दुःखसागरी, रोगे व्याकुळ झालेले. महारोग्याचे देहास त्या स्थळी, पादस्पर्श होताची तत्काळी, सुवर्णवर्ण शुद्ध दिव्यकांती झाली, निमिषार्धात श्रोते हो. खडबडूनी दोघे मल्ल उठले, समर्थांसी लोटांगण घातले, श्री गुरुचरणी मस्तक ठेविले, प्रेम दाटले अनिवार्य. देहास न्याहून ते पाहती, आरोग्य तेजसी सर्वांग कांती, मग आनंद मावेना चित्ती, नाचती उडती सप्रेमे. माया आज्ञेने वेशिलो, जन्मोजन्मी प्रपंची कष्टलो, आम्ही अभिमानी उन्मत्त भ्रष्टलो, ते खतात संतुष्टलो मुनीश्वरा. त्यात एक विप्र कुटिल, समर्थांसी पुसे गर्वशील, आपण कोण सांगा कोठील, वर्णाश्रम ही कथावा. श्री स्वामी वदती कुटिलासी, आधी सांगू तुझ्या वृत्तासी, मग कळेल अन्य प्रश्नासी, देऊ उत्तर सावकाश. तू पूर्वीचा हिंसक व्याध, पुष्कळ केले जीववध, मद्यपी अभक्ष भक्षण मधांध, हसनापुरी होतासी. अपहारिले परदारधन, तुझ घडले मातृगमन, तैसेची राजकन्येचे प्राणहनन, केले सीत्वा पापिष्टे. होता पूर्व जन्मार्जित, सुकृत संस्कार किंचित, तेणे आता द्विजकुलात, पावलासी जन्म तू. पूर्व स्वभावे विनापराध, काल रात्री केलासी गोवध, अतिपातकी दुर्बुद्ध, मुख दुर्गंधी विचारेसी. हे ऐकूनी कुटिल भ्याला, थरथरा कापू लागला, म्हणे अंतःसाक्षी सत्य बदला, प्रत्यक्ष ईश्वर आपण. मज सारिका महापातकी, खचित नसेल या त्रयलोकी, आपण साक्षात भेटले पिनाकी, आता सद्गुरु तारावे. मग समर्थ आज्ञापिती जनाला, वृत्त गौस्थानासी त्वरे चला, तात्काळ त्या द्विसदनाला, गुरुसह सर्व पातले. कुटिल द्विजाच्या गृहामागे, स्वामी मुनीश्वर जाऊनी अंगे, वृत्तधेनूचे शव दाविती वेगे, समस्ता कारणे ते धवा. हे परिसुनी कुटिल द्विज, विस्मित झाला निर्लज्ज, म्हणे जगज्जनका अधोक्षज, उद्धरावे पतितासी. समर्थ वदती कुटिल द्विजासी, पश्चातापे शुद्ध झालासी, तरी उठवावे मृतधेनुसी, सत्यत्व सर्वांसी वाटेल.
कुटील म्हणे मी शरण अनन्य, आपण करुणार्णवधन्य. श्री सद्गुरु आज्ञा शिरसामान्य, वचन प्रमाण होईल. मी सेवक दीन दुर्बल, आज्ञा प्रमाणची केवळ. श्री स्वामी समर्थांचे तीर्थ निर्मल, विप्रे घेतले सुपातरी. गुरुदेव तीर्थ महिमा अपार, नेणती ब्रह्मादिक सुरवर. ऐसे बोलूनी मृतधेनुवर, विप्रे तीर्थ प्रोशिले. सिंचन करिता पादोदक, गुरु लिले वर्तले अलोलिक. 2 दिवसांची मृतधेनू देख, थरथरुनी उठली ते. ईश्वरेच्छा बलवान वैभव, निमिषात केली धेनू सजीव. तटस्थ पाहती लोक सर्व, मदता महदाश्चर्य वर्तले. कृपामृत दृष्टीने पाहता, महारोग्यांसी आरोग्य झाले तत्वता. अति पापिष्ठासी उद्धरिले आता, मृतधेनुसी उठविले. कुटील द्विजाचा परिवार, श्रीकन्या भगिनी पुत्र. करीती साष्टांग नमस्कार, यतीनाथ चरणी सद्भावे. कामधेनू आली घरी, अनायासे कल्पद्रुमद्वारी. चिंतामणी आलिया करी, मग काय उणे असे तो. तथापि भक्ती प्रेम भरित, यथाशक्ती जे जे विहित. सानुकूल होनी शुद्धचित्त, करू पूजन अत्यांदरे. यथाविधी पाद प्रक्षालन, गंधाक्षत पुष्पादिकी केले पूजन. नैवेद्य फल तांबूळ अल्पधन, वस्त्रालंकार समर्पिले. हरी प्रगट असे हरिद्वारी, परब्रह्म नाचे भक्त कैवारी. पूर्व प्रश्नोत्तर नरहरी, स्वये सांगती समजताते. श्रोती सावधान असावे, श्री गुरुमुख सुवृत्त परिसावे. श्री गुरुमुख सुवृत्त परिसावे, जेणे यथेप्सित सफळ व्हावे. गुरुप्रसादे निसंशय, आम्ही यजुर्वेद ब्राह्मण. आमचे नाम नृसिंहभान, मूळ पुरुष वटवृक्षस्थान. दत्तनगर निवासी हो, समर्थ वदती अमृतवचन. सुखरूप असा पुष्कळ दिन, स्ववर्णाश्रम धर्मे वर्तन. ईश्वरोपासन करावे, भूतदया मृदू भाषण. वंदावे देव साधू ब्राह्मण, सारासार विवेक प्रमाण. हृदय जनार्दना ओळखावे, यापरी आशीर्वचन देऊनी. निघून गेले श्री स्वामी समर्थ, मग लोक गेले निजस्थानी. अपार चरित्र वर्णित, ऐसी श्री गुरु समर्थांची लीला. अगम्य अर्थक देवाधिकाला, भवानवी तारक सर्वत्राला. इति 6मोऽध्याय समाप्तः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.